आज होता माझा पशुपतीचा शेवटचा सोमवार म्हणजे 5वा सोमवार. तर सकाळी इथे मंदिरात आली होती. सकाळची जी पूजा असते ती करून घेतली. त्यानंतर घरी आले. घरी आल्यावर राहिलेली सगळी कामे करून घेतली. आता लास्टमध्ये भांडे राहिले होते ते पण घासून घेतले. परत अंघोळ करून घेतली. अंघोळ केल्यावर प्रसाद भाजायला घेतला. तर प्रसादामध्ये तुम्हाला तर माहिती आहे, मागचे व्हिडिओ बघितले असणार तर मी शिराच करत असते. ते काजू बदाम बारीक न करता असेच किसून घेतले याच्यामध्ये. इकडे माझं मल्टीटास्किंग चालू होतं. शिरा भाजता भाजता सोबतच दिवे बनवून घेतले आणि गॅस ओट्यावरचं सामान पण आवरून घेतलं. नंतर प्रसाद झाला होता तो डब्यात भरून ठेवला थंड व्हायसाठी. आणि आता बॅगमध्ये काय काय असतं ते तुम्हाला दाखवते मी. ज्या दिवशी आपला शेवटचा सोमवार असतो ना त्या दिवशी नारळ न्यायचं असते आणि नारळावर काही पैसे द्यायचे असतात. तर मी इथे 21 रुपये ठेवले. त्यानंतर बॅग अशी पूर्ण भरून घेतली. सकाळचं जे पूजेचं सामान असते तेच आपल्याला आता पण न्यायचं असते. त्यानंतर मंदिरात निवांत अशी आरती करून घेतली, पूजा केली. आणि शेवटचा सोमवार होता म्हणून की काय, तर सगळ्यात आधी पूजा करायचा चान्स मलाच भेटला. मस्त स्वच्छ अशी पिंड मला भेटली होती, त्याच्यावर मीच सगळ्यात आधी पूजा केली. मला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सजेशन असतील तर सजेस्ट करा. बाय.